ओ वासनेचे बीज जळून जाय, संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय, संत चरण रज लागता सहज, लागता सहज, संत चरण रज लागता सहज, लागता सहज, ओ वासनेचे बीज जळून जाय, ओ वासनेचे बीज जळून जाय, ओ वासनेचे बीज. वा संताच्या चरणधुळीचा असणारा हा महिमा आहे. जसे देवाच्या चरणधुळीचा असणारा चरणरजाचा महिमा आहे, तसा संताच्या सुद्धा चरणरजाचा असणारा महिमा आहे. देवाचे चरणरज, त्या चरणरजानं ती असणारी धूळ माती एका दगडावर पडली, शिळा होती मनुष्या झाली आणि त्याच्या चरणीची चाली. दगड होऊन पडलेली असणारी अहिल्या फक्त नुसती धूळ दगडावर जाऊन पडली तर अहिल्याचा असणारा त्या ठिकाणी जन्म झाला. नंबर 2, आपण जर ती चरणधूळ आपल्या कपाळाला लावली तर वासनेचे बीज जळून जाय. कुठलीच वासना अपेक्षा जवळ राहत नाही. आता आक्रोशजी आले. श्रीकृष्ण भगवंतांनी बलराम दादांनी त्यांचं असणारं दर्शन घेतलं. संध्याकाळच्या वेळेला जेवण केलं आणि सहज प्रश्न विचारला, आक्रोशजी का आलात? आक्रोशजीनं रडत रडत सांगितलं, खरं सांगू देवा, तुम्हाला मी नेहण्याकरता आलेलो आहे आणि माझ्या मनामध्ये कुठलीही वासना नाही, भावना नाही, काही नाही. पण एक सांगतो, माझ्यामुळं तुम्हाला आता मरावं लागेल. देवानं सांगितलं, कसं काय? अहो, मला कंसानं पाठवलेलं आहे आणि तुम्हाला तिथं नेहून धनुर्यज्ञ पाहण्याकरता बोलवलेलं आहे, पण तुम्हाला कपट करून मारणार आहे. तुमच्याकडे तुमची भेट होईल म्हणून मी आलेलो आहे. आता देवा, काय निर्णय घ्यायचा आहे ते तुमची तुम्ही घ्या. देवानं सांगितलं, काळजी करू नका, 5 वाजून गेलेले आहेत आणि मला लवकर कंस मारायचा आहे. आणखी काय केलं देवानं? सांगितलं, काही हरकत नाही, वेळ कमी आहे, सकाळी उठायचं, रथ लगेच सज्ज करायचा आणि मथुरेकडे निघायचं. रथ सज्ज केला. रथाचा असणारा शृंगार त्या ठिकाणी करण्याकरता सुरुवात केली. तिथून पाठीमागच्या कालावधीमध्ये तसा रथ कधी शृंगार केला नव्हता आणि असा रथ पण कधी आला नव्हता. माता माऊल्या काही गोपिका येऊन यशोदेला प्रश्न विचारू लागल्या. गवळण म्हणती यशोदेला, कोठे गे सावळा, का रथ शृंगारीला, सांगाव्यो मजला, या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी, या नंदाचे वांगणी.
मिळाल्या गवळणी अंगणी मिळाल्या गवळणी बोले नंदाची पटराणी सदगदित होवनी बोले नंदाची पटराणी सदगदित होवनी मथुरेसी चक्रपाणी जातो गे साजनी मथुरेसी चक्रपाणी जातो गे साजनी विवळ झाले मन वचन ऐकोनी या नंदाचे अंगणी मिळाला गवळणी या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी या नंदाचे अंगणी मिळाल्या पहा, यशोदा मातेनं सांगितलं आणि त्या गोपिका बोलू लागल्या आता त्या आक्रूराला, आक्रूरा चांडाळा तुझ कोणी धाडीला का घाता करू आलासी वधीसी सकळा आक्रूरा तुझे नाम तैसीच करणी या नंदाच्या अंगणी. आक्रूरजीला ज्यावेळेला बोलू लागले ना, देवाला सहन होत नव्हतं. का? आक्रूराचा गुन्हा काही नाही. रथी चढले वनमाळी आकांत त्या गोकुळी. रडणं जास्त कधी होतं माहिती? प्रेताला ज्यावेळेला खंदेकरी उचलतात, आता लोकांना समजतं की आता संपला खेळ बरं का आता, त्यावेळेला जास्त लोक रडतात. एक आणि मुलगी आता गाडीमध्ये बसणार त्यावेळेला एक लोकांना सहन होत नाही. आता मुलगी थांबत नाही. महाराज, रथामध्ये श्रीकृष्ण भगवंत बसले आणि आकांत त्या गोकुळी भूमी पडल्या वज्रबाळी. वज्रबाळी गोपिका त्यांनी स्वतःचं शरीर जमिनीवर टाकून दिलं. आता कोण त्या सांभाळी? पहा, कमीत कमी एक तरी शुद्धीवर माणूस असावं की ज्यानं दुसऱ्याला सांभाळावं. शुद्धीवरच कोणी नाही ना. प्रत्येकाचं दुःख हे स्वतःलाच पेलवत नव्हतं, म्हणून कोणी त्या ठिकाणी कोणाला सांभाळायला तयार नव्हतं. भूमी पडल्या वज्रबाळी अन कोण त्या सांभाळी. इतकं दुःख झालं सगळ्यांना. नयनीच्या उदकानी, नयनीच्या म्हणजे डोळ्याच्या, नयनीच्या उदकानी भिजली ही धरणी. इतके गोप गोपिका रडले ना, इतके रडले की पावसाचं पाणी तरी कमी, त्याचा चिखल तरी कमी होईल, इतके असणारे रडले. देवानं सांगितलं, आक्रूरा यांचं जर दुःख मी पाहत बसलो ना बाबा, तर मी इथं थांबू शकत नाही, वेळ कमी आहे. देव बोले आक्रूरासी वेगी हाके रतासी.
या गोपिकाच्या शोकासी न पहावे मजसी, अन एका जनार्दनी रथ गेला निघोनी. आता रथ निघून गेला आणि रथ निघून गेल्याच्या नंतर आता अगोदर रथ दिसू लागला, रथाचे घोडे दिसू लागले. आता रथ पुढे गेल्याच्या नंतर त्या रथाचा आकार